स्वागत आहे मित्रांनो, सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 10:30, म्हणजे 11 वाजत आलेत. मित्रांनो, मी सकाळी आलो होतो 7-7:30ला वळणला, आहे का नाही. वडिलांना सोडलं वगैरे, इथलं आवरून घेतलं. आणि कसं आहे मित्रांनो, आज थोडा अपसेट वाटू राहिलं बरं का. कमून काय नाही, असं कर्मानंच झालंय, सांगायचं तात्पर्य. तर बघा मित्रांनो, आता शाळा भरायची ना, आज 10वीचा पण पेपर आहे बरं का. त्याच्यामुळं थोडं लवकरच यावं लागलं आम्हाला. हा, लवकर म्हणजे हाय तो टाईम असतो आपल्याला यायचा. पण कसं आहे, पेपर म्हटल्यावर मुलांना आपण जेवण करून जावं लागतं दुसऱ्या शाळेमध्ये पेपरसाठी. बोर्डाचे पेपर आहे की नाही. ऊन बघा किती पडलंय, गाडी सावलीत उभी आहे तेवढं तरी बरं आहे. बघा, मुलं येऊ राहिलेत आता शाळेमध्ये. तिकडं भरपूर असे मुलं आलेत, आहे का नाही. तेव्हा तिकडे खेळ चालू आहे पोरांचा. हे आमचं गेट, किती घाण झाली बघा. आणि अख्खा पाला पडून गेलाय झाडाचा, माती माती झाली. आता कितीक दिवस आहे कितीक नाही काय माहीत. कसं आहे मित्रांनो, मम्मी जर नसले नाही तर खूप अशी घाण होऊन जाते. मम्मी जर असली तर स्वच्छता असते, तरी मी आल्यावर झाडून वगैरे घेत असतो. आणि वडिलांना जमत नाही मित्रांनो. कसं आहे, आता त्यांना तिकडे टाईम होतो, तिथून येऊन इथं काम करणं शक्य नसतं, आहे का नाही. तर बघा, पाणी वगैरे भरलं, झटकून वगैरे घेतलंय आपलं ब्लँकेट. पाणी पण स्वच्छ भरलं, झाडून वगैरे घेतलं. हे बघा, पाणी पण चालू आहे नळाला, पाणी भरून घेतलं. आणि बघा, पाठीमागं पोरं खेळत आहेत. आता शाळेचा टायमिंग झालाय. मुलांचं खूप अवघड असतं मित्रांनो, कारण की काय, मुलं तर असं वाटतं त्यांना का शाळेत जावाच नाही. पण त्यांना मित्रांनो पुढच्या म्हणजे जसं वय वाढेल ना, तसं तसं कळत जातं माणसाला का आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही, आहे की नाही. शिक्षणाची जाणीव नंतर होत असते, 21-22च्या वयामध्ये. तोपर्यंत वय निघून झालेलं असतं आणि मग शाळेत पण जाता येत नाही. तर असू द्या मित्रांनो, तर आपण निघू आता घरी, कारण की घरी पण जाऊ लवकर, कारण की भूक पण लागून जाते एवढा टाईम म्हटल्यावर. आणि सकाळी चहा घेऊन आलेलो असतो आपण, आहे का नाही. तर चला निघू घरी मग देवळीला. तर मित्रांनो बघा, आता मी वळणमधून पुढं आलोय आणि इथं थांबलो 2 मिनटं, आहे का नाही. हे बघा इकडं गव्हाचं रान बघा मित्रांनो, गहू काढेल दिसतं, हार्वेस्टरने काढलाय. आणि तिकडं ते घर दिसतं मित्रांनो, ते ना आमचे 9वीला असताना आम्हाला वर्ग शिक्षक होते ना, त्यांचं घर आहे बरं का मित्रांनो. तिकडं बघा गाडी, काय जबर गाडी गेली मित्रांनो, XC500. तर चला मित्रांनो निघू मग आपण, आहे का नाही. मित्रांनो, शाळेचे दिवस होते ना माझे, तेव्हा खरंच खूप आनंद वाटायचा बरं का या रोडने जायला. कारण की 9-9:30ला तास भरायचा 9वीचा, आहे का नाही. तर हळूहळू आपण सायकलीवर टिकी टिकी निघायचं, आहे का नाही, जेवण वगैरे करून. 15-20 मिनिटात जात होतो बरं का मांडवलीला. तेव्हा काही नव्हतं वाटत मित्रांनो सायकलीवर जायला. पण आता मित्रांनो, गाडी असून देखील असं कंटाळा वाटतं बरं का जायला गाडी. खरंच तेच दिवस चांगले होते. आता खरंच वाईट वाटतं आठवले तरी. असं वाटतं तेच दिवस पुन्हा यावा, आहे का नाही. बघा किती मस्त वाटत आहे. की ह्या कडेला आहे ना, इतक्या मोठ्याला रामकाठ्या होत्या मित्रांनो, सगळ्या काढून टाकल्या. त्याच्यात शेती त्याने काय ठेवले नाही. बघा लाकडं दिसतात थोडं उच मित्रांनो. आपण तरी अर्धा 30-40 एक मिनटं धरून चला घरी जायला. मित्रांनो, तर मी आता आलो आहे घरी, कारण की घरी आलो, फ्रेश वगैरे झालं आणि जेवण केलं मित्रांनो, आहे का नाही. फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे चेंज केले, तर बसलो आहे मित्रांनो. कारण की शिवांश आत्ताच झोपला आहे, तो देखील झोपेल नव्हता. मग झोळीत त्याला टाकलं आणि इथं बसलं त्याच्या जवळ, आहे का नाही. ना तो उठतो ना तो एकटा, तर मग कोणी दिसलं नाही तर रडत असतो मोठ्याने. त्याच्यापेक्षा इथंच बसू, तोही आराम करेन आणि आपण पण आराम करायचा आहे आता, आहे का नाही. कारण की सकाळी लवकर उठावं लागतं ना, वळणला जायचं म्हणे. आणि रोज तर तसं लवकरच उठतो आपण, त्याच्यामुळं काय आपल्याला काय एवढा फरक पडत नाही. पण दुपारची झोपायची सवय आहे. थोडं झोपलं ना तर माइंड फ्रेश होऊन जातो 1 मिनिटात, आहे का नाही.
तर मित्रांनो कसं आहे, आता ऊन पण वाढलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा बाहेरचं फिरण्यापेक्षा आपल्याला आलंय आपल्या नशिबी घरून काम, तर तेच करायचं आहे की नाही. मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजलेत, म्हणजे अंधारच पडलाय आणि कसं आहे बाहेर पण अंधार पडला होता आणि कुत्रे पण इतके भुकतेत ना संध्याकाळच्या टायमिंगला, काय माहित आता वाघ येतो की नाही काय. हम्म. काय झालं? पाहिलं का, व्हिडिओ चालू केला ना लगेच इकडे बघा म्हणतो. आता झोपायची तयारी चालू आहे, कारण की दिवसभर तर काय थोडाफारच झोपला नाही, चिडचिड करतो, जेवत नाही काय नाही. त्याची मम्मी आहे ना त्याला म्हणजे कसं झोपी लावायचा खूप प्रयत्न करते बरं का, पण काय तो झोपतच नाही आणि नुसतं खेळायचं, इकडं फिर तिकडं फिर. या खुर्चीवर वगैरे आहे ना, इथं खुर्ची चढतो बरं का, हा इथून चढला का असा वर इथून खिडकीत चढायचा प्रयत्न करतो बघा. आता लावलाय, टाकलाय झोळीमध्ये. आता कवर देखील त्याला झोका दिला ना तरी झोपणार नाही. आणि हे दिसतंय ना टॅडी मित्रांनो, त्याच्या ना कपड्याला आलं होतं बरं का बड्डेच्या टायमिंगला. याला बघून इतका घाबरत होता ना ज्या दिवशी आणलं त्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी ना आता हे नाक वगैरेच तोडून टाकलंय. एवढं तर डेंजर आहे मग बघा, हे नाक वगैरे तोडून टाकलं, मग याला डसला वगैरे. हे बघा आता भजन चाललंय तरी देखील खेळायचं काम चालू आहे झोळीमध्ये. कारण की असं घरामध्ये नाही बांधता आली बरं का आपल्याला जास्त मोठी झोळी, त्याच्यासाठी छोटीच घेतली होती. म्हणजे नाही म्हटलं तरी 4-1 हजाराचा झोका होता मित्रांनो तो त्या टायमिंगला. आता वर्ष होऊन गेलं एक घेऊन, आहे का नाही. बघा अँगलचा जे औ तो देखील भजन म्हणतो का काय तेच कळत नाही. तर असू द्या मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी व शुभ रात्र मित्रांनो. आपण भेटू पुढच्या एक व्हिडिओमध्ये.